नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील 13वी कविता अनामवीरा या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर कुसुमाग्रजांची ही कविता आहे आणि यामध्ये सैनिकांना अभिवादन केलेले आहे. जे सैनिक आपल्याला माहीत आहेत, ज्यांची नावे माहिती आहेत किंवा ज्यांना काही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांची नावे आपण ऐकून आहोत. त्यांना अभिवादन केलेलं आहे. त्याचबरोबर जे आपल्याला ज्ञात नाहीत, म्हणजे माहीत नाहीत, ज्यांची नावे माहीत नाहीत किंवा ज्यांचा अप्रत्यक्ष आपल्या देशासाठीच्या बलिदानामध्ये काही भाग असेल किंवा देशाच्या रक्षणामध्ये काही भाग असेल, त्या सर्व सैनिकांना या कवितेच्या माध्यमातून अभिवादन केलेले आहे. तर चला तर मग आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? त्यामध्ये स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटिले ना वात. तर याचं उत्तर बघूया. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावेही माहीत नसतात. म्हणून कवी म्हणतात, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी जिथे प्राण सोडले, तिथे त्यांचे कोणी स्मारक उभारले नाही, की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. अशी कवीने त्या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे. जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. तर या ओळींचा अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. सैनिकाचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे. सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान. तर या काव्यपंक्तीचा अर्थ आहे, कवी म्हणतात की या सैनिकाला प्रसिद्धीची गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीर मरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे, असे कवींनी म्हटले आहे. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. यामध्ये देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा. आता या ठिकाणी ही अशा प्रकारची आकृती आहे आणि त्या आकृतीच्या पुढे आपल्याला त्या बाणाच्या पुढे जे काही आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं आहे, अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. 2. त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. 3. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. 4. रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. आणि 5. कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. अशा प्रकारे कवितेत काय काय कवीने खंत व्यक्त केलेली आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील जोड्या जुळवा. यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे आणि ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. तर पहिला आहे, धगधगता समराच्या ज्वाला. तर याची योग्य जोडी आहे महाभयंकर युद्ध. 2. मरणामध्ये विलीन. तर याची योग्य जोडी आहे शांतपणे मरण स्वीकारणे. 3. ना भय ना आशा. याची योग्य जोडी आहे निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. 4. नच उधाणले भाव. याची योग्य जोडी आहे भावना व्यक्त न करणे.
चौथा प्रश्न आहे, खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. एक अनामवीरा म्हणजे ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही असा अज्ञात वीर. 2 जीवनांत जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. 3 संध्येच्या रेषा म्हणजेच संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते, त्यास संध्येच्या रेषा म्हणतात. 4 मृत्युंजय वीर म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवलेला वीर. आता लिहिते होऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, यावर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. यामध्ये ही आकृती दिलेली आहे. मध्यभागी आहे मी होणार. आता मी कोण होणार या प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. या ठिकाणी मी डॉक्टर होणार असं दिलेलं आहे. मग या संबंधित काही प्रश्न आहेत. मी डॉक्टर व्हायचे का ठरवले आहे? त्यानंतर डॉक्टर होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे? त्यानंतर मी डॉक्टर बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे आणि मी डॉक्टर होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत. तर या प्रत्येक वाक्यामध्ये डॉक्टर हा शब्द घालून किंवा तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल, शिक्षक व्हायचं असेल, शेतकरी व्हायचं असेल, काहीही या ठिकाणी तुम्ही लिहू शकता जे तुम्हाला व्हायचं आहे. तर ते होण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे या वाक्यामध्ये टाकून सलग लेखन करायचं आहे. यामध्ये उदाहरणासाठी डॉक्टर दिलेला आहे. तर त्या संबंधित सलग लेखन आपण पुढे पाहूयात. मी मोठी झाल्यावर एक डॉक्टर होणार. डॉक्टर होऊन मला खेड्यापाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू रुग्णांचे उपचार करायचे आहेत. मी जेव्हा डॉक्टर होण्याचा माझा निर्णय कुटुंबियांना सांगितला तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत. माझे वडील शेतकरी आहेत, परंतु तरी देखील ते माझ्या निर्णयात माझ्या सोबत आहेत. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप खूप अभ्यास करणार. डॉक्टर होण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेचा खूप अभ्यास करून त्यात चांगले गुण घेऊन डॉक्टरची पदवी मिळवेन. डॉक्टर होऊन मला खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील ज्या रुग्णांना उपचाराअभावी त्रास सहन करावा लागतो आहे त्यांना मदत करायची आणि त्यांना त्या उपचारातून एक नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता म्हणी ओळखूया या शीर्षकाखाली आपल्याला काही कोडे दिलेले आहेत. त्यातून आपल्याला ती म्हण ओळखायची आहे. तर बघूया पुढे. खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. पहिला आहे, गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना. मग अशा वेळेस आपण कोणती म्हण वापरणार ते या ठिकाणी लिहायचं आहे. ती म्हण आहे, असतील शीते तर जमतील भूते. 2 रेहानाची कंपास पेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपास पेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना. तर यावेळेस आपल्याला म्हण कोणती वापरावी लागेल? काखेत कळसा नि गावाला वळसा.
तिसरा आहे, पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे-तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तर यावेळेस आपल्याला कोणती म्हण वापरावी लागेल? तहान लागली की विहीर खोदायची. 4. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाप तसा बेटा किंवा खान तशी माती. आता वाचा व लिहा. तर याखाली आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तो बघूयात. खालील उतारा वाचा, विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. आता तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये जो उतारा दिलेला आहे स्वाध्यायामध्ये तो पहा आणि त्यामध्ये कुठलेही चिन्हे घातलेली नाहीयेत. तर ही योग्य चिन्ह योग्य ठिकाणी आपण घालून या ठिकाणी दिलेली आहेत. ती एकदा व्यवस्थित बघून घ्या. मुलांनो, या ठिकाणी आहे कॉमा. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. फुल स्टॉप. तुमची काळजी घेणारे, परत कॉमा, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. या ठिकाणी आहे फुल स्टॉप. कोण बरे आहेत ते मित्र? या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल. परत फुल स्टॉप. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष या तीनही ठिकाणी आपण कॉमा हे चिन्ह वापरलेलं आहे. आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, या सर्व ठिकाणी आपल्याला कॉमा येईल. अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. तर या ठिकाणी येईल उद्गारवाचक चिन्ह. तर अशा प्रकारे योग्य ठिकाणी योग्य चिन्हाचा वापर करून हा उतारा आपल्याला पुन्हा लिहायचा आहे. आता त्यानंतर आपण समजून घेऊया, या शीर्षकाखाली काय दिलेलं आहे ते पाहूया. काही छोटी वाक्य तयार करून त्यातील उद्देश, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पहा. तर या ठिकाणी एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे. आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे, ते पाहूयात. दादा खेळतो. तर यातील उद्देश आणि विधेय कोणकोणते आहेत? तर दादा हे उद्देश आहे, विधेय खेळतो आहे. तर यातील उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार पाहूयात. माझा दादा मन लावून खेळतो. तर माझा हा काय उद्देश विस्तार आणि मन लावून हा विधेय विस्तार. लिहिते होऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूयात. तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा व लिहा. त्यामध्ये तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? आता या ठिकाणी प्रत्येकाचा छंद वेगवेगळा असू शकतो आणि प्रत्येकाने त्यासाठी दिलेला वेळ देखील वेगवेगळा असू शकतो. तर या ठिकाणी उदाहरणादाखल हे उत्तर दिलेलं आहे. माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे आहे. त्यासाठी मी दिवसभरात 2 तास वेळ देतो. आता काहींचा वाचनाचा छंद असेल, काहींचा गायनाचा छंद असेल, असे वेगवेगळे छंद असू शकतात आणि त्यांना मिळालेल्या वेळेनुसार ते त्या छंदासाठी वेळ देऊ शकतात. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? तर उत्तर पाहूयात. माझे आई-वडील नेहमी मला पाठिंबा देतात. क्रिकेट खेळासाठी लागणारे सर्व साहित्य ते मला नेहमीच आणून देतात. माझे नातेवाईक देखील मला मदत करतात. वेगवेगळ्या सामन्याची आम्ही एकत्रित चर्चा करतो. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व पाठांचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवरती निबंध लेखन, पत्रलेखन,
विविध विषयांवरती भाषण आहे, तेही मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये हे देखील अवेलेबल आहे. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.